बोला सगळ्यांनी बोला गुरुदेव तुम्हारी जय जय हो 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 गुरुदेव तुम्हारी जय। अतिशय सुंदर महंत श्री गोपाळगिरी बापू यांनी अथाक परिश्रमाने आयोजित केलेल्या या भव्यदिव्य अखंड दत्तनाम सप्ताहातील आजचा श्री दत्त महाकथेची सांगता आहे, ज्यांच्या मुखारविंदातून आपण सुंदर गोड पवित्र श्री दत्त महाकथा आपण श्रवण करीत आहोत। संत श्री श्यामसुंदरगिरी महाराज यांना थोडस वेळ होते, अवघ्या अर्ध्या ते पाऊण तासात त्यांचं आगमन होईल। महाराजांचं काहीतरी काम आलं असेल। आपले गुरुवर्य महंत श्री गोपाळगिरी बापू यांची सूचना, योगायोगाने ज्यांचे आपण कथा ऐकत आहोत त्यांचे गुरुवर्य संत श्री भगवानगिरी बाबा या ठिकाणी आलेले आहेत। बापूंनी त्यांना सांगितलं की आपण आमच्या या कथेप्रसंगी आपल्या वाणीतून आम्हाला भक्त मंडळींना या ठिकाणी उपदेश करायचा आहे। तत्पूर्वी या प्रवचनाला सुरुवात होण्यापूर्वी या संस्थांच्या वतीनं हरिभक्तीपरायण प्रकाशराव जाधव गुरुजी यांना विनंती करतो की आपण संत श्री भगवानगिरी बाबांचं आपल्या संस्थांच्या वतीनं स्वागत करायचं आहे। गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज की जय। आत्रि अनुसया माई की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु समर्थ आनंदगीर महाराज की जय। असो या ठिकाणी मायबापो माझं नुकतंच या ठिकाणी मायबापो आगमन झालं। आमचे महंत गोपाळगिरी बापू यांचं दर्शन घेतलं, मालकाचं दर्शन झालं आणि बापूनं सांगितलं की महाराज तुमचे शिष्य श्यामगिरी महाराज आणखी पण आले नाहीत, मग त्याची थोडी जागा तुम्ही भरून काढाल का? मी म्हटलं बापू अहो हो तुमची कृपा असेल, माझ्या आनंदगिरी बापूची कृपा असेल ना तर मी जरूर बोलेल। आलं लक्षात नाही? बापून आशीर्वाद दिला आणि इकडं पाठवलं माय बापू, आणि तुमच्या सेवेकरता या ठिकाणी मला बापून आज्ञा दिली, त्या नेमाप्रमाणे माय बापू करविली तैसी केली खटपट, वाकडी की नीट देव जाणे। आता गुरु महाराज करून घेतील त्याप्रमाणे महाराज आपल्या बळे नाही बोलवत, सखा भगवंत वाचा त्याची। महाराज आपल्या बळे किंवा आपल्या शक्तीने आपण काही करू शकत नाही महाराज, सर्व काही कृपा आहे ना त्या भगवंताची कृपा आहे माय। हो मायनं देखील एका ठिकाणी गुरु महाराजाकडे विनंती केली, तुम्ही सर्व ऐकलेला पण थोडक्यात सांगून पुढे जातो। मायनं देखील सांगितलं की देवा, ज्यावेळेस आमच्या दत्तमालकानं मायला सांगितलं की माय हे या तिघांना मोठा अभिमान झालाय बरं, आणि या तिघांचा अहंकार नष्ट करण्याकरता माय तुला याचे तोडर पायाला बांधावं लागतील। हो महाराज आमच्या अनुसया माय हरतीत चकित झाल्या आणि सांगितलं देवा, एवढं मोठं कार्य, एवढा मोठा अधिकार
माझा नाही हो मला हे काम तुम्ही नव्हतं बरं सांगायचं, पण मालकानं सांगितलं, दत्त मालकानं, माय हो आम्ही आहो ना, तुम्ही कशाला चिंता करता. मायला आमच्या दत्तप्रभूनं आव्हान दिला आणि मायनं सांगितलं, एवढे करणे तुम्हासी मी आहे निमित्ताची दासी, अनाथाच्या हाते करविसी कार्य तू आपुले. देवा मी निमित्ताची दासी हो, मी अनाथ हो हा, पण अनाथाच्या हाते करविसी कार्य तू आपुले. मालकाला विनंती केली, मायकीने तोंडावर बांधले. पुढचा भाग तुम्ही पूर्णपणे ऐकलेला आहे महाराज. मला एकच सांगायचं होतं की असा अनाथाचा अनाथ नसणारा परमात्मा आमचे दत्त मालक कशा प्रकारचं महाराज हो. कोण्या भक्ताकून, कोण्या भोळ्या भक्ताकून, कोण्या महाराज बोलविता धनी वेगळाची. आले की लक्षात नाही, वेगळेच महाराज असू द्या. या ठिकाणी अशा प्रकारचं आमचे श्यामसुंदर महाराज आज 6 दिवसापासून गोड कथा करीत आहेत. आजचा शेवटचा दिवस आहे महाराज हो. म्हणून मायबापो, शेवटच्या दिवशी काही वेळ का होईना, पण मला संधी सेवा करायला मिळाली. माझ्यासारखा भाग्यवंत मीच म्हणा हरकत नाही. चला तर अशा प्रकारचं माय बापो, मायनं तोडर बांधले. पुढचा कार्यक्रम तुम्ही पूर्णपणे ऐकलेला आहे. आता मला एक सांगायचं आहे, राहिलेलं जे अशा प्रकारचं महाराज शिल्लक आमचे श्यामगिरी महाराज करून घेतील. पण मला सांगायचं आहे, आमचे मालक दत्तमालक या कर्मसृष्टीला आले, कशा करता आले, का आले, हेच मला थोडं आज जाणीव करून द्यायचे महाराज हो. जीवासाठी अवतार आले कर्मभूमीवर, महाराज जीवासाठी अवतार आले कर्मभूमीवर. कशा करता आले मालक? आला परंतु नाही गेला विश्वाचा बाप, त्रिगुणाची वेणी तोडून निवारे त्रिताप. महाराज या कर्मसर्टीला दत्तमालक कशा करता आले हो? काय कारण होतं? युद्ध करायचं, मारामारी नाही, केवळ एका जीवाच्या उद्धारा करता. जीवाच्या उद्धारा पोवे घातले स्मरणाचे, मोक्षाची आवड जासी तोची दत्त वदती वाचे. नाममुखी पडता पर्वत जळती पातकाचे, कोटी कुळ्या उधरती सार्थक होईल जन्माचे. महाराज आता या ठिकाणी आमच्या बापून जे कार्य उभं केलं ना महाराज, हे केवळ जीवा करताय, जीवाच्या उद्धारा करताय महाराज. जीवाच्या उद्धारा करता महाराज दोन गोष्टी, लेने को दत्त नाम, देने को अन्नदान.
डुबने को अहंकार तरले को लिन्ना लिंता महाराज जीवाचा उद्धारा पोवे घातले स्मरणाची. आता ज्याला मोक्षाची आवड, ज्याला खरंच आपला उद्धार व्हावं, आपला जीवाचा उद्धार व्हावं, आपल्या आलेल्या जन्माचं हित व्हावं, आलिया जन्माचे करावे स्वहित, 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 आलिया जन्माचे करावे स्वहित. म्हणा दत्त दत्ता वेळोवेळा, म्हणा दत्त दत्त वेळोवेळा, म्हणा दत्त दत्ता वेळोवेळा, म्हणा दत्त वेळोवेळा. आलिया जन्माचे करावे स्वहित, आलिया जन्माचे करावे स्वहित, आलिया जन्माचे करावे स्वहित, आलिया जन्माचे करावे स्वहित. आलिया जन्माचे करावे स्वहित, मना आनंदत्त वेळोवेळा. महाराज या ठिकाणी महाराज जीवाची करुणा तुझ्या मनातून आहे देवा, उतराय काय व्हावे नाही पदार्थ भरवा, नाशिवंत देवनिया घ्यावा अविनाश ठेवा, ऐसा तू कृपावंत दत्त स्वामी दयाळुआ. महाराज देवाला दत्तमालकाला जीवाचा कळवळा अंतकरणापासून आहे महाराज. हो, पण मालक सांगतात अरे मला काही नकोय, नाशिवंत घ्या आणि शाश्वत वस्तू घ्या. महाराज आपण ज्यावेळेस गुरुला शरण जातो त्यावेळेस काय देतो, फक्त काय करतो अशा प्रकारचं महाराज, तन मन धन देह गुरुला अर्पण, सगळं नाशिवंत. याच्यामध्ये एक तरी शाश्वत आहे का नाही. म्हणून महाराज म्हणले हो, नाशिवंत घ्या आणि शाश्वत द्या. आपण नाशिवंत घ्या गुरु महाराज, पण आपल्याकडून शाश्वत नाशिवंत घेऊन शाश्वत वस्तू आपल्याला गुरु महाराज देतात. मायबाप केवढा उपकार आहे मालकाचा. म्हणून मायबापो या ठिकाणी आमच्या बापूनं कार्य उभं केलं. प्रत्येक जीवानं अशा प्रकारचं महाराज नामस्मरण केलं पाहिजे, पहारा केला पाहिजे अशा प्रकारचं महाराज. हो, आलं की लक्षात नाही. आलिया जन्माचे करावे सोयीत, मना आनंदत्त वेळोवेळा. काय म्हणले महाराज, आपण जन्माला आलो ना माय बाप, म्हणून त्या प्रभूचं स्मरण केलं पाहिजे. आपण नाही हो प्रपंच करण्याकरता आलो, नाही हो या संसारामध्ये सर्वांनी टाळ्या वाजवायचे. बापूचं आगमन झालेलं आहे. रममान होण्याकरताच नाही हो आलो आपण प्रभूचं ध्यान करण्याकरता आलो. प्रभूला आपण वादा केला हो, आलं का लक्षात नाही. हो महाराज, अंधार कोटी उलट टांगले आता माझं लवकर सोडा, दीन दयाळा भक्त वच्छला येऊ द्या माझी दया, तुम्हा वाचोनी कोण तारील सखया, चुकूनही मी चुकलो देवा निष्ठुर नका हो,
आपण त्या ठिकाणी वादा केला, प्रभू अरे मला इथून थोडं सोडा, इथून मोकळं करा प्रभू मला, मी तुमच्या नामाला विसरणार नाही, तुमचं नाम मी रात्रंदिवस तुमचं भजन करील. हो या वाचून मी अन्यथा नाही हो काही करणार. बघा बघा माय बाप काय वादा केला म्हणून एका ठिकाणी मालक म्हणतात, भगवंताशी देऊन वचन मानवा झाला तू बैमान, आता तरी सावध होऊन करी स्मरण गुरुनामाचे. झालं गेलं माय बाप, हो हो झालं गेलं, पण आता तरी सावध, आता तरी हात पुढे हाची उपदेश करा, नका करू नाश आयुष्याचा. झालं गेलं, विसरलं असेल विसरू द्या, पण आता कळालं ना, आता तुम्ही आम्ही सद्गुरूला शरण गेलो ना, गुरु महाराजांना आपल्याकडे नामाची तलवार दिली ना महाराज, नामाचं शस्त्र दिलं ना हो, मग आपल्याला काय चिंता आहे महाराज. ऐसे नाम सुखदायक, नाम निर्विकल्प कल्प दुरुदेक, भक्तजनासी तारक या भवार्णवातुनी. नामाची तलवार अशी आहे महाराज, हो ऐशी नामाची तलवार करू काळाचा संहार. काळावर मात करणारे आमचा गुरु महाराजचं नाम आहे महाराज, म्हणून नामाशी गुरु संत कुळीचा राजा, गुरु प्राण विसावा माझा, गुरुविन मार्ग नाही तुझा. गुरु संत कुळीचा राजा, प्राण विसावा माझा, गुरुविन मार्ग आता सुंदर अशा प्रकारचं माय बापू, हो असू द्या. आता या ठिकाणी अशा प्रकारचं आमचे श्यामसुंदर महाराज आले आहेत, तरी पण मला एवढी सेवा करण्याची संधी दिली. सुंदर अशा प्रकारचं झालं माय बापू. पुढचा जे भाग आहे ते आमचे श्यामसुंदरगिरी महाराज सांगतील, आणि मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो. अशा प्रकारचं आमच्या आनंदगिरी बापूच्या कृपेनं आणि महंत गोपाळगिरी बापू यांच्या आशीर्वादानं हा कार्य सुंदर अशा प्रकारचं होत आहे, आणि त्यातील मला थोडी सेवा घडली. आमचे महाराज आलेत, आता सेवा करतील, आणि मी या ठिकाणी थांबतो. आनंद देव दत्त, आनंद देव दत्त, आनंद देव दत्त. गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो, गुरुदेव तुम्हारी जय जय हो.